नमस्कार पेन्शनधारक मित्रांनो, आता देशातील सर्व पेन्शनधारकांना तातडीची सूचना आहे। महत्त्वाचा अलर्ट देण्यात आला आहे। हा अलर्ट असा आहे की दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र जे सादर करावे लागते तर ते प्रमाणपत्र आता कॅन्सल होऊ लागले आहे। अनेक पेन्शनधारकांचे आता फोन येऊ लागले आहेत की माझे प्रमाणपत्र अचानक कॅन्सल होऊ लागले आहे। त्यामुळे काय करायचं आहे, ही फसवणूक काय चाललेली आहे, नेमकं काय प्रकार चालू आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता काय की पेन्शनदारांचं कितीतरी पेन्शनदारांचं फोन येऊन गेलेत की आता त्यांचे प्रमाणपत्र हे कॅन्सल होऊ लागलेत। मग कॅन्सल का होऊ लागलेत बघा, कारण हे जर प्रमाणपत्र तुम्ही व्यवस्थित सादर नाही केलं तर तुम्हाला पुढच्या महिन्यात जे काय असेल ते तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून पेन्शन येणार नाही। मग कॅन्सल का होऊ लागले प्रमाणपत्र आणि फसवणूक काय होऊ लागली बघा लक्ष देऊन। पेन्शनधारक जिवंत असल्याची खात्री करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर केले जाते। तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि जर तुम्ही सादर केलेले जर असेल तरी सुद्धा हे तुमचं प्रमाणपत्र कॅन्सल होऊ शकतं। मग याची कारणं काय आहेत, कशामुळे कॅन्सल होऊ लागले, लक्ष देऊन बघा। आजच्या काळात कोणतेही काम डिजिटल किंवा ऑनलाईन माध्यमातून करणे सोपे झाले आहे, मात्र यामध्ये थोडीशी निष्काळजीपणा तुम्हाला मोठी हानी होऊ शकते। दरम्यान पेन्शनधारकाची फसवणूक होऊ शकते। बघा, तुम्हाला पेन्शनधारकांची फसवणूक होत आहे। वरून सर्वात मोठी अपडेट आली आहे। ही फसवणूक कोण करत आहे, तुमचे हे जे काय असेल ते प्रमाणपत्र कॅन्सल का होऊ लागले बघा लक्ष देऊन। नोंदणी शुल्काच्या बदल्यात जीवन प्रमाणपत्र देण्याचे आमिष दाखवून पेन्शनधारकांची फसवणूक करणाऱ्या अनेक बनावट वेबसाईट्स अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत। म्हणजे बनावट वेबसाईट तयार करून जीवन प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणारे फसवणूक करत आहेत। त्यामुळेच आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या प्रकरणी पेन्शनधारकांना इशारा दिलाय, अलर्ट दिलाय। नक्की तुमची फसवणूक कशी होते आणि काय होते ज्यामुळे तुमचं प्रमाणपत्र हे कॅन्सल का होऊ लागले बघा लक्ष देऊन। फसवणूक करणारी सरकारी वेबसाईट प्रमाणेच URL म्हणजेच काय आहे, तुम्हाला एक लिंक पाठवली जाते। आता ही लिंक असलेल्या वेबसाईट ते तयार करत आहेत आणि पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र देण्याचा दावा करत आहेत। बघा, आता त्याऐवजी ते पेन्शनधारकांकडून नोंदणी शुल्क वसूल करत आहेत। त्यामुळे पेन्शनधारकांनी अशा फंद्यात पडू नये, केवळ योग्य प्रमाणित वेबसाईटचा वापर करावा। हे ज्ञात आहे की तुमची निवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र ही एक महत्त्वाची सक्षम डिजिटल सेवा आहे। बघा, आता तुमची फसवणूक का होऊ लागली आहे आणि तुमचं प्रमाणपत्र कॅन्सल का होऊ लागले बघा पुढे सांगणार आहे। तुम्ही जर प्रमाणपत्र हे भरलं असेल किंवा भरायचं असेल तो तुमच्या दोघांसाठी पण सूचना आहे। प्रमाणपत्र कॅन्सल होऊ लागले आहेत। अनेक पेन्शनधारकांचे आम्हाला फोन येऊन गेलेत की प्रमाणपत्र भरले आहे परंतु अचानक कॅन्सल होऊ लागले। बघा, आता तुम्हाला लक्ष देऊन का कॅन्सल होतंय, तुम्हाला काय करायचं सर्व सांगतो। बघा, आता त्यामुळे पोलीस सायबर क्राईम सेलने वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना लक्ष करणाऱ्या अनेक ऑनलाईन टोळ्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची तातडीची सूचना जारी केली आहे। लाईफ सर्टिफिकेशन व्हेरिफिकेशन या प्रक्रियेच्या वेशात या फसवणुकीचा उद्देश निवृत्ती वेतनधारकाकडून अत्यंत वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्याचा आहे। म्हणजे काय होतं, तुम्ही ज्यावेळी प्रमाणपत्र हे तुम्ही भरून येता, आता तुम्ही जर प्रमाणपत्र कुठल्या नेट कॅफे वगैरे किंवा तुमच्या मुलांकडून मोबाईलद्वारे भरला असाल तर काय होतं, तुमची जी माहिती आहे ती तिथं नेट कॅफेमध्ये जर भरला असणार तर तुमची माहिती तिथे चोरण्याचा प्रयत्न होतो। ही जर तुमची माहिती जर चोरली तर ते तुमचे बँक अकाउंट बघू शकता, तुमचं IFSC कोड तिथं सर्व तुमचे बँकेचे डिटेल्स असते, तर त्यामार्फत चोरी होऊ लागली। मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि हे तुमची फसवणूक कशी होऊ लागली आहे बघा लक्ष देऊन तुम्हाला समजून सांगतो। फक्त 5 मिनिट व्हिडिओ बघा। बघा, आता भारतातील 1 कोटीहून अधिक कुटुंबांना पेन्शन कुटुंब म्हणून ठेवता येईल। केंद्र सरकारचे सुमारे 50 लाख पेन्शनधारक आहेत। ही संख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार आणि इतर सरकारी संस्थांची आहे। घोटाळेबाज पेन्शनधारकांशी संपर्क साधत आहेत, हे जे फेक कॉल आहेत हे संपर्क साधत आहेत। जीवन प्रमाणपत्रे ऑनलाईन अपडेट करण्यासाठी मदतनीस म्हणून उभे राहत आहेत। बघा, आता तुम्हाला काय सांगितले लक्ष देऊन बघा। बघा, आता ते पीडितांना पेन्शन खाते क्रमांक, तुमचा DOB, तुमचा जे काय असेल ते IFSC कोड असेल, बँक आणि आधार माहिती यासारखे संवेदनशील तपशील शेअर करण्यास फसवत आहेत, तुम्हाला करण्यास सांगत आहेत आणि नंतर त्यांच्या खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पडताळणीसाठी OTPची विनंती करतात।
एकदा OTP प्रदान केल्यानंतर तुम्हाला घोटाळेबाजांना पीडिताच्या पेन्शन खात्यात अनधिकृत प्रवेश मिळतो आणि फसव्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित केला जातो। बघा सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। तुम्हाला काय होतं, तुम्ही ज्या ठिकाणी हे जे प्रमाणपत्र भरायला जाता त्या ठिकाणी चुकून तुमचं काय होतं, नेट कॅफेमध्ये दुसरा कोण जर असेल तर ते तुमचं डाटा चोरण्याचा प्रयत्न करतो, किंवा जर तुम्हाला एक वेगळा कॉल आला तर तुम्हाला ते मी प्रमाणपत्र भरून देतो वगैरे म्हणून सांगतात, त्याद्वारे सुद्धा तुम्हाला हे फसवणूक केली जाते। बघा तुम्हाला आता काय बाबा हे कॅन्सल का होऊ लागले, तुमचं प्रमाणपत्र कॅन्सल का होऊ लागले हे तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। बघा तुम्ही हे जर प्रमाणपत्र भरला असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, जर तुम्ही नाही भरला असणार तरी सुद्धा महत्त्वाची बातमी, लक्ष देऊन बघा। सायबर क्राईम सेलने निवृत्ती वेतनधारकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे आणि फोन संभाषण दरम्यान कोणतीही वैयक्तिक माहिती, विशेषतः OTP तुम्हाला काय करतात, फोन करतात, तुम्हाला काहीतरी मेसेज पाठवतात आणि OTP सांगा म्हणतात, तर ती OTP तुम्हाला द्यायचा नाही, सामायिक करणे टाळावे। सल्लागारात असे स्पष्ट करण्यात आले आहे की पेन्शन कार्यालयातील अधिकृत कर्मचारी कधीही फोनवर बँक खाते क्रमांक किंवा OTP सारख्या वैयक्तिक तपशिलांची विनंती करणार नाहीत। बघा आता खरी माहिती आहे की तुम्हाला बँकेकडून कोणताही OTP कधीच मागत नाहीत, तुम्हाला बँकेसंदर्भात तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड फोन करून कधीच मागत नाहीत, कारण ही जर असं मागितलं तर हे फ्रॉड कॉल असू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। बघा आता तुम्हाला अडचणी काय येऊ लागल्या आहेत, प्रमाणपत्र कॅन्सल काय लागले आहेत, पुढे सांगणार आहे, फक्त 2 मिनिट व्हिडिओ बघा। बघा आता शिवाय ज्या पेन्शनधारकांनी जी नकळत त्यांचे तपशील शेअर केले आहेत त्यांना कोणत्याही संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या जवळच्या पेन्शन कार्यालयात त्वरित भेट देण्याचा सल्ला दिला जातो। म्हणजे काय सांगितलंय, आता ज्या ठिकाणी तुमची पेन्शन येते त्या ठिकाणी जर तुम्ही चुकून जर एखाद्याला जर कॉल उचलला, तर कॉल उचलल्यानंतर तुम्ही जर तुमची वैयक्तिक माहिती, पॅन कार्ड, आधार कार्ड जर दिली तर लगेचच तुम्ही ज्या ठिकाणी पेन्शन घेता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सांगायचं की माझ्या हातून असं घडलंय, त्यानंतर लगेच ते तुमचं OTP वगैरे घेऊन तुमचं सर्व बदलण्याचा प्रयत्न करतात। आता पाहूया तुमचे प्रमाणपत्र सादर करताना तुम्ही या चुका केल्यास जीवन प्रमाणपत्र रद्द होऊ शकते। बघा पेन्शनधारकांनो लक्ष द्या, आता तुमचं प्रमाणपत्र काल जे काय असेल ते रद्द होऊ लागले त्याचं आम्ही कारण शोधून काढले। बघा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे DLC किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे, तुम्हाला पण माहित आहे। हे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना त्यांच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा देशभरातील इतर कोणत्याही बँकेत सादर करू शकतात। पेन्शनधारकांनी मिळवलेली मासिक पेन्शन जर त्यांनी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर केले तरच त्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते। पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन वितरण प्राधिकरणाकडून म्हणजे DPED कडून तुमच्याकडून मिळते, ज्यामध्ये बँका, पोस्ट ऑफिस आणि इतर वित्तीय संस्थांचा समावेश आहे। बघा काय सांगितले सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला, हे बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पेन्शनधारकांनी तुमचं प्रमाणपत्र कॅन्सल करावं लागले ते सांगितले। बघा लक्ष देऊन कारण काय आहे, दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पेन्शनधारकांना या म्हणजे PDAना म्हणजे वैयक्तिकरित्या किंवा योग्य स्वरूपात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। निवृत्ती वेतनधारक त्यांचे आधार लिंक केलेले पेन्शन बचत खाते कुठेही उघडले आहे याची पर्वा न करता त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजेच DLC बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा भारतातील इतर कोणत्याही बँकेत सबमिट करू शकतात। निवृत्ती वेतनधारक हे काम ऑनलाईन करू शकतात। बघा तुम्हाला काय सांगितले, तुम्हाला हे ऑनलाईन करू शकतात, तुम्हाला हे फसवणूक कसं करू शकतात तुम्हाला सांगितले। आता बघा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जनरेट करण्यासाठी काय काय करावे लागते, महत्त्वाचे काय आहेत बघा। पहिल्यांदा आहे ती पेन्शनधारकाकडे आधार क्रमांक असणे गरजेचे आहे, दुसरा आहे ती पेन्शनधारकाकडे मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे, तिसरा आहे ती पेन्शन वितरण एजन्सीकडे म्हणजेच कुठलं बँक, पोस्ट ऑफिस किंवा तुमची SBI असेल, जिथं कुठे तुम्ही पेन्शन घेता तिथं आधार क्रमांकाची नोंदणी अगोदरच करावी लागेल। बायोमेट्रिक उपकरणे असतील, इंटरनेट तुमची कनेक्टिव्हिटी असतील, हे तुम्हाला सर्व द्यावे लागणार आहेत। बघा तुम्हाला काय सांगितले सगळ्यात महत्त्वाचं, आता पहिलं जे आम्ही ते निवृत्ती वेतनधारक डिजिटल प्रमाणपत्र जनरेट करण्यासाठी भारतातील आमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट देऊ शकता। म्हणजे तुमची बँक कोणतीही असू द्या त्या बँकेला तुम्ही भेट द्या आणि तुमचं प्रमाणपत्र सादर करा, पण त्याआधी तुम्हाला हे फसवतात का म्हणजे तुमचं कॅन्सल का होऊ शकतं ते तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। फक्त 2 मिनिट व्हिडिओ बघा। बँक स्तरावर DLC म्हणजे या सांगितले यशस्वीपणे स्वीकारण्यासाठी आधार क्रमांक पेन्शन खात्याशी जोडला गेला पाहिजे। पेन्शनधारकाला बँकेत आधार क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक द्यावा लागेल, त्यानंतर NIC द्वारे मोबाईल नंबर OTP पाठवला जाईल, त्यानंतर पेन्शनधारकाला बायोमेट्रिक्स द्यावे लागतील। बघा आता काय सांगितले, तुम्हाला PPO क्रमांक, बँकेतील पेन्शन खाते, पेन्शन मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याचे प्राधिकरणाचे नाव, पेन्शन वितरण प्राधिकरणाचे नाव यासारखी स्वयंघोषित पेन्शन
संबंधित माहिती प्रदान करावी। बघा तुम्हाला काय सांगितले सगळ्यात महत्त्वाचं चौथं बघा, डिजिटल जीवन प्रमाणपत्र सबमिट केल्यानंतर लगेच NIC कडून एक पोस्ट पावती तुम्हाला SMS पेन्शनधारकाला पाठवला जातो। पण DLC सादर केल्याच्या 2 ते 3 दिवसाच्या आत आमच्या बँकेच्या म्हणजे तुमची जी बँक असते कोणती जी काय असेल SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, तुम्ही ज्याच्यातून पेन्शन घेतात ती DLC प्रत्यक्ष स्वीकारणे किंवा नाकारणे याबाबत पुष्टी SMS द्वारे प्रदान केली जाते। बघा आता DLC सबमिट करताना निवृत्तीधारकाने चुकीचे खाते क्रमांक प्रदान केला असल्यास, तुम्ही जर चुकीचं खातं जर त्या ठिकाणी टाकलं असल्यास तर अधिकाऱ्यांनी प्रविष्ट केला असल्यास तसेच बँके सादर केलेल्या DLC यावर प्रक्रिया केल्यानंतर आमच्या बँकेकडून निवृत्तीवेतधारकांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर म्हणजे 2 ते 3 कामकाजांच्या दिवसात योग्य टिप्पणी म्हणजे SMS किंवा तुर्कासह एक पुष्टीकरण पाठवले जाईल। DLC नाकारल्यास गेल्यास पेन्शनधारकाने SMS मध्ये टिप्पणीद्वारे समस्येचे निराकरण करणे आणि त्यांचे जीवन प्रमाणपत्र पुन्हा सादर करणे गरजेचे आहे। बघा तुम्हाला काय सांगितलंय, जर तुमचं जीवन प्रमाणपत्रामध्ये तुमचं जे काय असेल ते कोड काय माहिती IFSC कोड, तुमचं बँकेचा नंबर, तुमचं पेन्शनधारकाचा जो कोड असतो तो जर चुकला तर त्यांनी काय सांगितलंय, तात्काळ तुम्ही बँकेशी संपर्क साधून तुमचे SMS चेक करत राहायचं। जर तुमचं जर चुकला तर तुम्हाला SMS पाठवला जाईल, तो SMS पाठवल्यानंतर तुम्ही बँकेत जायचं आहे। जर तुमचं चुकला असेल तर व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, तरच तुम्ही भरल्यानंतर तुमचं प्रमाणपत्र जीवन प्रमाणपत्र व्यवस्थित सादर केलं जाईल। अन्यथा तुमच्या ह्या ज्या चुका आहेत ते तुम्ही टाळून व्यवस्थित तुमचा PPO कोड जे असेल किंवा बँकेचा IFSC कोड असेल, बँक अकाउंट असेल व्यवस्थित द्या, तर तुमचं जीवन प्रमाणपत्र व्यवस्थित सादर होईल। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।